गोष्टी नवी कहाणी आजी आजोबा नित्य सांगती गाती हसती दिशा दहाही आनंदाची नवी पर्वणी ज्ञान रंजन अशी ही खाणी झरा नेऊया श्रोत्यांच्या मनी अनुभव अनुभव. आपण ऐकत आहात जनसेवा फाउंडेशन प्रस्तुत पॉडकास्ट अनुभव 2.0. भारत सरकार आणि राष्ट्रीय सामाजिक संरक्षण संस्था, सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय आणि जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत ज्येष्ठ नागरिकांसाठी पॉडकास्ट अनुभव 2.0. प्रकल्प समन्वयक डॉक्टर आर श्रीधर आणि आशिष तिवारी, प्रोग्रॅम प्रोड्युसर डॉक्टर विनोद शहा आणि गणेश डावळे, निर्मिती आधीश पायगुडे, स्टुडिओ एल्कॉम पुणे, ध्वनिमुद्रण मुकुंद फडकले. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, प्रश्न आणि मार्गदर्शन यासाठी टोल फ्री एल्डरली लाईन क्रमांक 14567, टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक 14567 अर्थात 14567 यावर सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेमध्ये संपर्क साधावा. नमस्कार, मी उर्मिला सुनील शेजवलकर, केंद्र सरकारी निवृत्त कर्मचारी. 2004 साली निवृत्ती घेतल्यानंतर, स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर मी अभ्यास करायला लागले तो ज्योतिषशास्त्राचा. ही आवड मला पहिल्यापासूनच होती ज्योतिषशास्त्राची. त्या आवडीचं रूपांतर अभ्यास आणि पोथ्या वाचन यांनी वाढवून मी आज इथे तुमच्यासमोर काही गोष्टी तुम्हाला शेअर करण्यासाठी आलेली आहे. या ज्योतिषशास्त्र किंवा भविष्य हा अतिशय वैयक्तिक प्रश्न असला तरीही आज आपल्या ज्येष्ठांसाठी ज्योतिषशास्त्रातल्या काही गोष्टी सांगाव्यात असं मला वाटतं. कारण आपण म्हणतो आपल्या समाजामध्ये आपण रूढी, परंपरा, पूजापाठ याला खूप खूप महत्त्व देतो. प्रत्येक घरातल्या ज्येष्ठांना आपल्या रूढी पाळल्याच गेल्या पाहिजेत, आपल्या परंपरा पाळल्याच गेल्या पाहिजेत असा अट्टहासही असतो. पण हा अट्टहास योग्य आहेच, कारण त्यामागे एक विज्ञान आहे. पण हे विज्ञान आपण ज्येष्ठांनीच पुढच्या पिढीपर्यंत पोचवायला हवं. त्याच्या मागचं विज्ञान जर आपल्या तरुणाईला समजलं तर नक्कीच त्यांच्याकडनं याचं पालन केलं जाईल. पण काही गोष्टी अशाही आहेत ज्याच्या मागचं विज्ञान तर आहे, पण त्या विज्ञानाची काळानुरूप बदललेल्या परिस्थितीनुसार आपण कास धरलेली असली तरी बदल त्याच्यात करावे लागणार आहेत. जसं आपण म्हणतो की दारासमोर रांगोळी ही काढलीच पाहिजे. सकाळी उठून घरातल्या स्त्रीनी दारासमोर रांगोळी काढलीच पाहिजे. दारासमोर रांगोळी काढण्यामागे काय शास्त्र होतं बरं, याचा आपण कधी विचार करतो का? तो विचार असा आहे की रांगोळीचे कण, पूर्वी मातीची घरं होती, मोठाली अंगणं होती, सरपटणारे प्राणी खूप घरात यायचे. तर हे सरपटणारे प्राणी दाराच्या आत येऊन घरातल्या व्यक्तींना, लहान बाळांना त्रास होऊ नये म्हणून ही रांगोळी काढण्याची पद्धत होती. रांगोळीचे कण जेव्हा रेप्टाईल्सना, सरपटणाऱ्या प्राण्यांच्या कातडीला चिकटतात तेव्हा ते प्राणी घरात येऊ शकत नाहीत. ते तिथेच थांबतात किंवा तिथनं परत जातात, कारण त्यांना संकटाची चाहूल लागते. मग ही परिस्थिती आहे आणि म्हणून आपण रांगोळी काढतो. पण आताच्या परिस्थितीत फ्लॅट सिस्टीममध्ये अंगण ते सारवणं, सरपटणारे प्राणी घरात येणं हीच गोष्ट जर राहिलेली नाही आहे तर आपण हा अट्टहास धरावा का? हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न असला तरी मला हे एक मांडावंसं वाटलं. तसंच घरातल्या स्त्रीनी किंवा विवाहित स्त्रीनी हातात काचेच्या बांगड्या घालायच्या. काचेच्या बांगड्या नाही घालत म्हणून वाद घालण्यापेक्षा त्या काचेच्या बांगड्या ह्या उष्णतारोधक आहेत म्हणून काचेच्या बांगड्या. काच ही उष्णता धरून ठेवते. नवविवाहित स्त्रीला घरामध्ये आगीपाशी, चुलीपाशी उभं राहून, गॅसपाशी आज उभं राहून स्वयंपाक करावा लागतो. जर आगरोधक, उष्णतारोधक काचेची बांगडी हातात असेल तर चटके बसण्याची शक्यता कमी होईल. चटके बसणार नाहीत आणि स्वयंपाक व्यवस्थित वेळेवर आणि त्या स्वयंपाक करणाऱ्या, रांधणाऱ्या बाईला त्रास न होता होईल म्हणून काचेच्या बांगड्या घालाव्यात असं समजून सांगितलं तर कोण बरं ऐकणार नाही तुमचं. कुंकू लावण्याच्या जागेच्या बाबतीत किंवा कुंकू लावणं ही सुद्धा की पिंजरच लावलं पाहिजे असं नाही आहे. टिकली लावा, पिंजर लावा, त्या जागी काहीतरी लावा. जसं पुरुष गंध लावतात, स्त्रीनी कुंकू लावावं, कारण ते आज्ञाचक्राचं स्थान आहे.
तिथून आपल्या संपूर्ण मज्जासंस्थेला कार्य करण्याची ऊर्जा मिळते. हे शास्त्र जर त्याच्यामागचं आपण सांगितलं, अट्टहास न करता शास्त्रीय कारण देऊन एखादी गोष्ट समजावून सांगितली तर ती नक्कीच पाळली जाईल ना. तसंच सणांच्या बाबतीत आहे. कितीतरी आपण सण आपल्या भारतामध्ये तर आपण भरपूर सण साजरे करतो. या प्रत्येक सणामागे असलेलं विज्ञान, त्याच्यामागे असलेले वैज्ञानिक कारणमीमांसा जर ज्येष्ठांनी समजावून सांगितली तर नक्कीच पुन्हा एकदा सगळे सण त्याच उत्साहाने साजरे केले जातील. आता ज्येष्ठांसाठी महत्त्वाचं असलेलं ज्योतिषशास्त्रातलं ग्रह म्हणजे शनी. या शनीचा बाऊ तर आपण खूप करतो, पण हा शनीच तुम्हाला दीर्घायुष्यामध्ये शांत राहण्याला मदत करतो. कारण शनी हा निळा रंग आहे, निळं आकाश, निळं पाणी, हे शांतताप्रिय आहे. तुम्हाला एक गंमत म्हणून एक गोष्ट सांगते की शनी हा ग्रह त्याच्या निळ्या रंगामुळे जसा तो न्यायाधीश म्हणून काम करतो ना, तसं तो पीस ऑफ माइंड देतो. कारण निळ्या रंगामध्ये शांतता आहे. आज जर तुम्ही मेंटल हॉस्पिटल्समध्ये बघितलं, बऱ्याच ठिकाणी निळ्या रंगाचा वापर केला जातो, कारण निळ्या रंगाने माणसाचं मन शांत राहतं. त्यामुळे निळ्या रंगाचा वापर करा, तुमचं मन शांत ठेवा. ज्येष्ठत्वामध्ये, वृद्धत्वामध्ये आपली स्मरणशक्ती कमी व्हायला सुरुवात होते. ह्या स्मरणशक्ती कमी न होता कित्येक गोष्टी आत्ता आपल्याला आठवत नाहीत. अरे काय नावसुद्धा साधं आठवत नाही. ही परिस्थिती टाळण्यासाठी ओंकार साधना जी करायला सांगितलेली आहे, त्याच्याबरोबर आपली जे धार्मिक स्तोत्र आहेत ना, त्यातलं एक प्रज्ञाविवर्धन स्तोत्र म्हणून आहे, जे लहान मुलांना रिकॉल मेमरीसाठी त्या सांगावं म्हणायला, वाचलेलं परीक्षेत आठवत नाही, हे प्रकार ज्यांनी बंद होतात, तेच प्रज्ञाविवर्धन स्तोत्र जर ज्येष्ठांनी म्हटलं तर त्या स्तोत्राची ताकद इतकी आहे की त्या उच्चारणशास्त्रानुसार मेमरी सेल ज्या आहेत, मेंदूमधल्या मेमरी सेलला ऑक्सिजनचा पुरवठा होतो आणि रिकॉल मेमरी वाढते, तुमची स्मरणशक्ती वाढीला लागते. मग ज्येष्ठांनी हे स्तोत्र का बरं म्हणू नये? उलट प्रज्ञाविवर्धन स्तोत्र म्हणा, ओंकार साधना करा. ओंकार साधनेबरोबर तुम्ही रामरक्षा म्हणा. रामरक्षा स्तोत्र ही पंचमहाभूतांना जागृत ठेवणारी, पंचमहाभूतांना चालना देणारं स्तोत्र म्हटलं जातं. या रामरक्षा स्तोत्राच्या पठनामुळे एक सुरक्षा कवच तयार होतं आणि ह्या सुरक्षा कवचाची ज्येष्ठांना आज गरज आहे. कारण काय आहे, ज्येष्ठत्वाबरोबर थोडीशी शारीरिक दुर्बलताही येतेच, हे मान्यच करायला लागतं. पण ह्या शारीरिक दुर्बलतेला कुठेतरी आपल्यालाच आपणच सांभाळण्यासाठी जर काही कवच स्तोत्रांमधून मिळणार असेल तर ते आपण का नाही म्हणायचं? जसं रामरक्षा स्तोत्रांमुळे तुम्हाला सुरक्षा कवच तयार होतं, तुम्ही भीमरूपी म्हटलीत तर आगीपासून तुमचं संरक्षण होऊ शकतं. भीमरूपी वायुपुत्राचं आहे ते, त्या भीमरूपी स्तोत्राचं पठण करा. अर्घ्य देणं पाण्याचं, तेही खूप महत्त्वाचं आहे. आता अर्घ्य देण्यासाठी आपण समुद्रावर तर किंवा नदीवर तर रोज जाऊ शकत नाही, पण रोज सकाळी उठल्यानंतर उगवत्या सूर्याच्या दिशेला, आज फ्लॅट सिस्टीम आहेत, आपल्याला सूर्यदर्शनसुद्धा होणं अवघड आहे, पण उगवत्या सूर्याच्या पूर्व दिशेला उठून जर तुम्ही एक ओंजळभर पाणी जरी नद्यांचं स्मरण करून तिथेच तुमच्या समोरच जमिनीवर अर्पण करा, घरात एखादं भांडं ठेवून त्याच्यात अर्पण करा. त्यांनी काय होणार आहे तर उष्णता जी आहे त्या उष्णतेवर पाणी फिरणार आहे. त्यामुळे तुम्हाला उष्णतेचे विकार होणार नाही आहेत, कारण ओंजळीतून पाणी जाणार आहे. तुमच्या हातामध्ये पंचमहाभूतं सामावलेली आहेत, तुम्हाला गारवा देणार आहे. तुमच्या शरीरातली उष्णता ती पाण्यामध्ये खेचली जाणार आहे आणि ती अर्पण केली जाणार आहे. ती परत भूमीवर अर्पण केली जाणार असली तरी भूमीपासून पूरक असलेल्या गोष्टी त्यातनं तुम्हाला मिळणार आहेत. प्रज्ञाविवर्धन स्तोत्रासारखं, रामरक्षा स्तोत्रासारखं मंगलचंडिका म्हणून एक स्तोत्र आहे. मंगलचंडिका स्तोत्रामुळे मानसिक आणि शारीरिक समतोल राखायची ऊर्जा तुम्हाला मिळते. आणि हा समतोल, मनाचा तोल ढळू न देणं, हे ज्येष्ठत्वामध्ये खूप खूप महत्त्वाचं आहे. हा मानसिक समतोल जर तुम्ही साधू शकलात ना,
तर तुमची कधीच घरात वादविवाद होणार नाहीत. घरातल्यांना समजून घेणं हे वाढीला लागेल आणि तुम्ही एकदा समजून घेतलं की घरातली घराबाहेरची यंग जनरेशनसुद्धा तुम्हाला समजून घेईल आणि सामंजस्याचा करार, अलिखित करारच जणू काही आपल्यामध्ये होईल आणि हे सामंजस्य वाढलं की समाजाभिमुखता वाढेल आणि समाजाभिमुखता वाढली की तुमच्याबद्दल असलेला आदर तुम्हाला मिळायला लागला की तुम्हीही शांत राहाल, समाजही शांत राहील, समाजाची उन्नती पण होईल. आता वैयक्तिक आयुष्यात जर विचार करायचा झाला, माणसाचं आयुष्य किती आहे, काय आहे, हे आपण कोणीच सांगू शकत नाही. ही त्या परमात्म्याच्या हातात असलेली गोष्ट आहे. पण मिळालेलं आयुष्य कसं घालवायचं याच्यासाठी आपल्या ज्या जन्मकुंडलीमध्ये जे ग्रहस्थानं आहेत त्याचाही विचार करायला लागतो. घरातली शांतता ढाळू न देण्यासाठी काय उपाय ज्योतिषशास्त्राप्रमाणे करता येतील याचाही विचार करायला लागतो. ज्येष्ठांनो, मला अजून एक गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते की पत्रिकेच्या आहारी जाऊन विवाह ठरवताना खूप मोठा बाऊ आजकाल होताना दिसतो. तो मात्र होऊ नये. कारण पंचांगामध्ये दिलेलं गुणमेलन जे असतं ते गुणमेलन आहे. इतके गुण जुळले तर पत्रिका जुळते. पण काही ठिकाणी आपण असं बघतो की नाही, अजिबात गुण जमत नाही आहेत. प्रेमविवाह असला म्हणून काय झालं, तुझे हे गुण जमत नाही आहेत म्हणून तुम्ही करायचंच नाही. किंवा मृत्यूषडाष्टकातल्या राशी आहेत, तुम्ही लग्न विवाह बंधनात सुखी राहूच शकणार नाही. मी तुम्हाला सांगू इच्छिते, कारण आज खूप वर्ष माझा हा अभ्यास मी करते. अजूनही हे शास्त्र अभ्यास करण्यासारखंच आहे. पण गुण हे जन्माला आलेल्या किडा, मुंगी, वृक्ष सगळ्या सजीव गोष्टींचे सारखे असतात. पण ग्रह, तुमची जी चौकट असते ना, जन्मलग्न कुंडलीची चौकट, यातले 4 ग्रह हे तुमच्या आयुष्यावर परिणाम करणारे असतात. ते ग्रहमेलन तुम्ही बघा. ही माझी सर्व ज्येष्ठांना खरोखर एक विनंती राहील. इवन पंचांगांमध्ये सुद्धा असं लिहिलेलं असतंच की 18पेक्षा जास्त गुण असले तरी लग्नेश, पंचमेश, सप्तमेश आणि भाग्येश हे शुभयोगात असणं आवश्यक आहे. हे आवश्यक का आहे हे मी आज तुम्हाला सांगते. कारण लग्नेश म्हणजे स्वतःचा स्वभाव. त्या लग्नेश जो ग्रह आहे, मुलीच्या पत्रिकेतला लग्नेश आणि मुलाच्या पत्रिकेतला लग्नेशावरनं त्यांचे स्वभाव जुळतील की नाही हे समजतं. त्यासाठी तो बघायचा. पंचम स्थान हे संततीचं स्थान आहे. ते स्थानातले ग्रह, त्या स्थानाचे मालक ग्रह एकमेकांना पूरक असले तर वंशवृद्धीसाठी ते उपयुक्त ठरतात. म्हणून तो ग्रह बघा. सप्तमेश म्हणजे तुमच्या मुलीचं तिच्या सासरच्यांशी, मुलाचं त्याच्या सासूरवाडीशी जमणं गरजेचं आहे. त्यासाठी आजच्या जगात तर हा सप्तमेश बघणं खूप महत्त्वाचं आहे. आणि दोघांच्याही भाग्याला पूरक ग्रह म्हणून नवमेश, कारण नवम स्थान हे भाग्यस्थान म्हटलेलं आहे, तर हा नवमेश एकमेकांना पूरक असणं खूप गरजेचं आहे. तरच दोघांचीही प्रगती आणि त्याच्याच साहाय्याने संपूर्ण घरादाराची प्रगती साधणं शक्य होणार आहे. त्यामुळे ज्येष्ठांनो, तुम्ही केवळ हा विचार करा, गुणमेलन न बघता ग्रहमेलनालाही महत्त्व द्या आणि स्वतःचं वृद्धत्व, स्वतःचं ज्येष्ठत्व सुकर होण्यासाठी आपल्या स्तोत्रांचा आधार घ्या. धन्यवाद.